रेकीची प्रार्थना. रेकीचे ग्रँड मास्टर डॉक्टर मिका ओसुई, डॉक्टर चिझरो हॅशी, मॅडम हवायो टकाटा, कॅथलीन मिल्नर, गेल ॲक्सेलेरॉड, तारा वासंती, मास्टर चेन लिन यांचे खूप आभार. श्री गणेशा, भगवान शंकर, श्री विष्णू, माँ दुर्गा, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री शंकर महाराज, दत्तगुरु संप्रदायामधले सगळे गुरु, सगळे नवनाथ, श्री हनुमानजी, एंजलिक लाइटनिंग, सकारा रेज, या सगळ्यांना मी आवाहन करते. मला रेकी घेण्यासाठी आणि रेकी देण्यासाठी मदत करावी. या वैश्विक शक्तीला मी आवाहन करते. माझ्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येऊन सगळ्या चक्रांना भरपूर ऊर्जा मिळते. पाण्याच्या ग्लासवर रेकीचं चिन्ह काढायला घ्यायचं. ओम काढा. श्री स्वामी समर्थ हे लिहिण्याचा प्रयत्न करा. रेकीचे चिन्ह काढायला घ्या. चोकुरे चोकुरे चोकुरे. डिस्टन्सचं चिन्ह काढायचं. हॉन्शा झेशोनेन, हॉन्शा झेशोनेन, हॉन्शा झेशोनेन. हार्मनीचं चिन्ह काढा. सेहेकी सेहेकी सेहेकी. रेकी लेवल 3च्या पुढच्यांनी हालू चिन्ह काढायचे. हालू हालू हालू. आणि मास्टरनी मास्टरचं चिन्ह काढायचं. डायक्योमो डायक्योमो डायक्योमो. उजवा हात पाण्याच्या ग्लासवर ठेवायचा. रेकीचे 5 तत्व नेहमी करता लक्षात ठेवायची. माझा कोणावरही राग नाही आहे. मी कशाचीही चिंता करत नाही आहे. माझं काम मी लक्ष देऊन करत आहे. आत्तापर्यंत आयुष्यामध्ये मला ज्या ज्या व्यक्ती भेटलेल्या आहेत, ज्या गोष्टी मला आत्तापर्यंत मिळाल्या आहेत, त्या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर, या मनुष्य योनीवर माझं खूप प्रेम आहे. या शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेले आहे. माझ्या आयुष्यातलं प्रत्येक ध्येय मी साध्य करत आहे आणि या शक्तीद्वारे मी माझ्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण करत आहे. या शक्तीवर माझा पूर्ण विश्वास. इंडेक्स फिंगर घ्यायचा. इंडेक्स फिंगर घ्या. पिनियल ग्लँड तिला ॲक्टिवेट करायचं. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मोशन द्या. आज्ञा चक्रामधनं श्री स्वामी समर्थांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. डोकं टेकवून त्यांना साष्टांग नमस्कार. ब्रह्ममुहूर्तावर आपण स्वामींचं ध्यान करत आहोत. स्वामींची आज पुण्यतिथी. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर सोडायचे. आज्ञाचक्रावर ठेवायचे. दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे आपले आज्ञाचक्र. पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञाचक्र गर्दनिळ्या प्रकाशामध्ये स्वामींना बघण्याचा प्रयत्न करा. स्वामींच्या कृपा आशीर्वादामुळे आपण ह्या मार्गावर आलेलो आहोत. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. आज्ञाचक्राच्या आधिपत्याखाली असणारा प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक अवयवाला आपण ऊर्जा देतोय. स्वामींच्या नामजपाद्वारे खोल श्वास घ्या. श्वास सोडताना सगळ्यांनी स्वामींचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
हातातनं वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. बघा, साक्षात स्वामी समर्थ आपल्या समोर उभे आहेत. आता आपलं मन हे निशंक झालेलं आहे, निर्भय झालेले आहे. या क्षणाला आपण निर्विचार आहोत. फक्त स्वामींशीच आपण एकरूप होत आहोत. प्रचंड स्वामी बळ आपल्या पाठीशी आहे. अतर्क्य अवधूत, बघा त्यांचे रूप. हे स्मरणगामी, आपल्या स्मरणामध्ये जसे स्वामींचे रूप आहे ते बघण्याचा प्रयत्न करा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. ज्या कुठल्या अशक्य गोष्टी आहेत त्या शक्य करण्याची ताकद या नाम जपामध्ये आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दोन्ही साईडने ठेवायचे. कपाळाच्या मागचा भाग, दोन्ही कानांच्या मधला भाग यांना आपण ऊर्जा देतोय. स्वामी नाम जपाद्वारे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. बघा, जिथे स्वामी आहेत तिथे कशाचीही कमतरता नाही. प्रारब्धाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत असतात, पण त्याची तीव्रता कमी करायची ताकद या नाम जपामध्ये आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सावकाश दोन्ही कानांवर हात ठेवा. चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार. फक्त आणि फक्त स्वामींचेच नाव, फक्त त्या नाम जपाचं श्रवण आपण करत आहोत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चांगल्या श्रवण शक्तीचे आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे. पवित्र आत्म्याद्वारे या ब्रह्मांडात असणाऱ्या परमतत्वाशी, शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत. या सुंदर जपाद्वारे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज्ञे विना काळ नाने त्याला, परलोकीही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. बघा, त्यांची आज्ञा झाल्याशिवाय काळ पण ज्यांना घाबरतो, अशी स्वामी नामामध्ये जादू, इतकी प्रचंड शक्ती सामावलेली आहे ह्या नाम जपामध्ये. आज्ञा झाल्याशिवाय काळ पण त्यांना नेऊ शकत नाही, अशी प्रचंड शक्ती असलेले
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कशाचीही भीती नाहीये. फक्त ह्या नाम जपामध्ये आपण एकरूप झालेलो आहोत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सावकाश डोक्याच्या मागणं दोन्ही हात ठेवा. फक्त आणि फक्त चांगलेच विचार आपल्या मेंदूमध्ये येत आहेत. चांगल्या विचारांचे, तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे आभार मानायचे. नाम जपाद्वारे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रत्येक क्षणाला दोन्ही मेंदूंचे खूप आभार. चांगल्या विचारांद्वारे या ब्रह्मांडात असणाऱ्या चांगल्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. ह्या ब्रह्ममुहूर्तावर प्रत्येक क्षणाला स्वामींचे खूप आभार. बघा, साक्षात श्री स्वामी समर्थ आपल्या समोर उभे आहेत. डोकं टेकवून त्यांना साष्टांग दंडवत. सावकाश विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवा. आकाशासारखे स्वच्छ आपले मन, आपले विचार, आपले वागणे, आपले बोलणे. बघा, ज्यांच्या पाठीशी समर्थपणे श्री स्वामी उभे आहेत, जिथे सगळ्या चांगल्याच गोष्टी घडत आहेत. आकाश तत्वाशी संबंधित विशुद्ध चक्र. आपल्या स्वतःवर आपला प्रचंड विश्वास. या मनुष्य योनीवर आपला विश्वास. सगळ्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. श्री स्वामींच्या कृपा आशीर्वादामुळे प्रत्येक अवयव आपला उत्तमरित्या काम करत आहे. उगाची भीतोसी भय हे पडू दे. जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. बघा, साक्षात स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत. आपल्या स्वतःवरचा विश्वास आपला प्रचंड वाढलेला आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये न डगमगता त्या परिस्थितीला आपण सामोरे जात आहोत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा. माकड हाडाच्या आतमध्ये असलेली सुषुम्ना नाडी, जिच्यामध्ये 7ही चक्र विसावलेली आहेत, त्या प्रत्येक चक्रांवर श्री स्वामी समर्थांचा सुंदर असा मंत्र बघण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शरीरामधल्या महत्त्वाच्या 3 नाड्या, इडा नाडी, पिंगळा नाडी, सुषुम्ना नाडी अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार या तिन्ही महत्त्वाच्या नाड्यांचे. सावकाश दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा. सक्षम खांद्यांचे खूप आभार मानायचे. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढत आहे. या वैश्विक शक्तीद्वारे ही ब्रह्ममुहूर्ताची प्रसन्न वेळ. सगळ्या शक्तींशी आपण एकरूप होत आहोत. ह्या जपाद्वारे सावकाश दोन्ही हात सक्षम दंडांवर ठेवा. आपल्या ह्या दोन्ही हातांद्वारे सगळी चांगलीच कर्म होत आहेत. या चांगल्या कर्मांचे खूप आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा, प्रत्येक पेशीला, प्रत्येक हाडांना, प्रत्येक स्नायूंना आपण ऊर्जा देतोय. प्रत्येकाचे खूप आभार. सावकाश दोन्ही हात आपल्या मनगटांवर ठेवायचे. कल्पनेतनं आपल्या तळहातावर ओम काढा. श्री स्वामींचे नाम जप काढण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक बोटाचे, दोन्ही सक्षम हातांचे खूप आभार. बघा, आपल्या इतके सक्षम हात कदाचित कोणाला मिळाले नसतील. म्हणून प्रत्येक क्षणाला एकही क्षण वाया न घालवता दोन्ही हातांद्वारे आपण चांगल्या गोष्टी, चांगली कर्म करत आहोत. खूप आभार. प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे. सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा. सुंदर अशा हिरव्या प्रकाशामध्ये अनाहत चक्राला बघण्याचा प्रयत्न करा. शिवशक्तीशी संबंधित असलेले अनाहत चक्र छातीच्या मध्यस्थानी शंकरदेवांची सुंदर अशी पिंडी बघण्याचा प्रयत्न करा. त्या पिंडीला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. बघा, या शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. या ब्रह्ममुहूर्तावर सक्षम आणि चांगल्या हृदयाचे खूप आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज्ञेविना काळ नाने त्याला, परलोकीही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पाळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. बघा, आपल्या अंतरंगामध्ये, चांगल्या विचारांमध्ये स्वामींना बघण्याचा प्रयत्न करा. अंतरंगामध्ये फक्त आणि फक्त चांगले विचार. आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे. या चांगल्या विचारांद्वारे स्वामी तत्वाशी आपण एकरूप होत आहोत. सावकाश दोन्ही हात
डाव्या बाजूला ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अगदी समर्थपणे स्वामी आपल्या प्रत्येक शरीरातल्या अवयवामध्ये उभे आहेत. अंतरंगामधली शक्ती आपली वाढलेली आहे. फक्त चांगल्याच भावना आपल्या हृदयामध्ये येत आहेत. कोणाबद्दलही सतत चांगले विचार, त्या विचारांद्वारे या ब्रह्मांडामध्ये असलेल्या दिव्य शक्तींशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार या ब्रह्ममुहूर्ताचे, आपल्या चांगल्या आणि सक्षम हृदयाचे. आपण आपल्या हृदयाची आणि प्रत्येक अवयवाची खूप काळजी घेत आहोत. रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया सक्षम हृदयामार्फत वायू तत्वाद्वारे अगदी व्यवस्थित सुरू आहे. वायू तत्व पवनपुत्र हनुमानजींशी संबंधित. बघा, आपल्या शरीरामध्ये असणारे विविध प्रकारचे वायू, प्राणवायू, नाक, अपान, उदान, समान, देवदत्त, क्रिकल, कुर्म, धनंजय, हे विविध वायूंचे प्रकार, ज्याच्यावर नियंत्रण पवनपुत्र हनुमानजींचे. या प्रत्येक वायूचे खूप आभार. साक्षात हनुमानजींना आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना साष्टांग नमस्कार आणि प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. श्रीराम जय राम, जय जय राम. बघा, साक्षात श्रीराम नामाद्वारे हनुमानजी आपल्या अंतरंगात उभे आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. सूक्ष्म हालचाली आपल्या हृदयामध्ये होत आहेत. सावकाश उजवीकडे दोन्ही हात ठेवा. या ब्रह्मांडामध्ये असलेल्या सगळ्या शक्तींचे प्रचंड ऊर्जा असलेली शक्ती, त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर. त्याद्वारे आपल्या दोन्ही फुफ्फुसांना भरपूर शक्ती मिळत आहे. सक्षम दोन्ही फुफ्फुसांचे खूप आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा, साक्षात श्री स्वामी समर्थ आपल्या शरीरामधले प्रत्येक अवयवामध्ये समर्थपणे ते उभे आहेत. एक आर्तसाद स्वामींना. बघा, प्रत्येक श्वासावर ज्यांचे नियंत्रण आहे त्या प्रत्येक श्वासाचे खूप आभार. प्राणवायूचे खूप आभार. सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा. सुंदर असा पिवळा प्रकाश मणिपूर चक्रावर पडलेला आहे. अग्नी तत्वाशी संबंधित मणिपूर चक्र, अग्नि तत्व, सूर्य तत्व, सूर्यनारायणांचे खूप आभार. आरोग्याच्या देवतेचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. अग्नी तत्व, सूर्य तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. सूर्यग्रहाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. बघा, या जगामध्ये असे काही देश आहेत ज्यांना सूर्यनारायणांचे दर्शन पण दुर्लभ आहे. आपण इतके भाग्यवान आहेत की साक्षात सूर्यनारायण त्यांचे दर्शन आपल्याला रोज होत आहे, ज्याद्वारे ही सजीव सृष्टी सुरू आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अग्नी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. आपण अगदी विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत. सक्षम अन्नमय कोशाचे खूप आभार. अन्नमय कोशामधला प्रत्येक अवयव, लिव्हर, पँक्रियास, दोन्ही इंटेस्टाईन अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येकाची कार्यक्षमता वाढलेली आहे. सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे. सुंदर असा केशरी प्रकाश स्वाधिष्ठान चक्रावर पसरलेला आहे. जलतत्वाशी संबंधित स्वाधिष्ठान चक्र आपल्या पावनभूमीत असलेल्या पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा, भीमा इत्यादी पवित्र नद्या, त्यांच्यामध्ये असलेले अमृत जल ज्याच्यामध्ये ताकद आहे, सगळे जीव जंतू, सगळे पाप धुवून टाकण्याची. आपण आजारमुक्त झालेलो आहोत. मनाची व्याधी, शारीरिक व्याधी सगळ्या नष्ट झालेल्या आहेत. शरीर शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. या पवित्र नद्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया जलतत्वाद्वारे, सक्षम किडण्यांद्वारे, सक्षम रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमद्वारे अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार. सूक्ष्म अवयवांचे, सूक्ष्म सक्षम ग्रंथींचे खूप आभार. प्रत्येक क्षणाला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा, प्रत्येक ग्रंथीच्या ठिकाणी आहे एक एक चक्र ज्याचे नियंत्रण ह्या ग्रंथींद्वारे होत आहे. प्रत्येक ग्रंथी, तिच्यात असणारे विविध स्त्राव, त्यांचे खूप आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सावकाश दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे. गुदद्वारला आत ओढून घ्यायचंय. जिथे ताण जाणवतोय तिथे आहे आपले मूलाधार चक्र. आदिदेवता श्री गणेशा यांना आज्ञा चक्रातनं बघा. बुद्धीची देवता गजानन, विघ्नहर्ता, लंबोदर बाप्पांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. डोकं टेकवून त्यांना साष्टांग दंडवत. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपली बुद्धी अगदी व्यवस्थित काम करत आहे. बघा, प्रत्येक कार्य आपल्या अगदी व्यवस्थित पार पडत आहे त्यांच्या
कृपा आशीर्वादामुळे. ओम गम गणपतये नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पृथ्वी तत्वाशी संबंधित मूलाधार चक्र, पृथ्वी तत्व अतिशय व्यवस्थितरित्या काम करत आहे. आपल्या स्वतःवरचा आपला विश्वास प्रचंड वाढलेला आहे. आपण ह्या सुंदर देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित आहोत, सुखी आहोत, समाधानी आहोत, तृप्त आहोत. ही भावना जास्तीत जास्त दृढ होत आहे. आपल्या या स्थूल देहामध्ये असलेले रक्तधातू, त्याच्यामध्ये असलेले कॅल्शियम तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. ह्या पवित्र धरणी मातेशी आपला असलेला संबंध अधिकाधिक दृढ होत आहे. या पवित्र धरणी मातेमध्ये असलेले विविध पवित्र स्थळांना आपण भेटी देत आहोत. या पवित्र स्थळांचे आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ. स्वामीच ह्या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती. न सोडी तया जया स्वामी घेई हाती. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. बघा, विभूतीद्वारे आपल्याला प्रचंड ऊर्जा मिळत आहे. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ. बघा, विविध रूपात असणाऱ्या या सगळ्या शक्ती, विभूती, तीर्थ, नाम जप याद्वारे आपण श्री स्वामी समर्थ ह्या रूपात एकरूप होत आहोत. सूक्ष्म रूपात असलेल्या स्वामींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. या ब्रह्ममुहूर्तावर प्रत्येक क्षणाला स्वामींचे खूप आभार. आपल्या पंचप्राणामध्ये स्वामी सामावलेले आहेत. पंचतत्व, पृथ्वी तत्व, जल तत्व, अग्नी तत्व, वायू तत्व, आकाश तत्व. बघा, या प्रत्येक तत्वामध्ये स्वामी सामावलेले आहेत. आपण ह्या पंचतत्वांची खूप काळजी घेत आहोत. पंचकोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. प्रत्येक कोशामध्ये श्री स्वामी समर्थ सामावलेले आहेत. बघा, आपला अन्नमय कोश हे स्थूल शरीर जे आपल्याला दिसत आहे, जे अन्न आपण ग्रहण करत आहोत, त्यात सामावले आहे. साक्षात अन्नपूर्णा स्वरूपामधले श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा, ज्याप्रमाणे आपण अन्न ग्रहण करत आहोत त्याद्वारे आपला प्राण अगदी व्यवस्थित काम करत आहे. भरपूर ऊर्जा आपल्याला मिळत आहे. भरभरून प्राण विविध प्रकारच्या वायूच्या स्वरूपात वाहत आहे. अपान वायू, समान वायू, उदान वायू, व्यान वायू, प्राणवायू, ह्या प्रत्येक वायूंचे खूप आभार. सावकाश दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवा. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. बघा, विविध प्रकारचे वायू अगदी व्यवस्थित आपल्या शरीरातून वाहत आहे. त्याद्वारे आपल्या शरीराचे नियंत्रण अगदी व्यवस्थित आहे. प्रत्येक वायूंचे खूप आभार, ज्याद्वारे आपला मनोमय कोश उत्तमरित्या काम करत आहे. चांगलेच विचार आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये येत आहेत. आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपला सफळ होत आहे. खूप आभार चांगल्या विचारांचे. सतत सगळ्यांबद्दल चांगला विचार, त्याद्वारे या ब्रह्मांडातल्या सगळ्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. खूप आभार सक्षम मनोमय कोशाचे. सावकाश दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवायचे. सक्षम गुडघ्यांचे खूप आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. विज्ञानमय कोश, एक असा कोश ज्याच्यामध्ये सामावले आहे भरपूर ज्ञान, विविध प्रकारचे ज्ञान. प्रचंड मोठा असलेला हा विज्ञानमय कोश कुठलीही गोष्ट करताना ती का करायची, कशी करायची, कधी करायची, केव्हा करायची, हे सामावले आहे ह्या विज्ञानमय कोशामध्ये. बघा, आपल्याला ही पवित्र मनुष्य योनी मिळालेली आहे. या योनीमध्येच आपल्याला लक्षात येते कुठली गोष्ट कधी केल्यामुळे त्या परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. सतत चांगल्या विचारांद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. कोणी कसाही वागला तरी आपण त्यांच्याशी चांगलेच वागत आहोत. बघा, आपल्या बुद्धीवर नियंत्रण स्वामींनी घेतलेले आहे. त्यांचे कृपा आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. सावकाश दोन्ही हात दोन्ही दोन्ही गुडघ्यांखाली ठेवा. प्रत्येक अवयव उत्तमरित्या काम करत आहे. प्रचंड ऊर्जा आपल्याला मिळत आहे. स्वामींच्या नाम जपाद्वारे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. खूप आभार प्रत्येक सक्षम अवयवांचे. हातात वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. सावकाश दोन्ही हात सक्षम घोट्यावर ठेवा. घोट्यामधला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार प्रत्येक अवयवाचे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सावकाश दोन्ही हात दोन्ही तळव्यांवर ठेवा. कल्पनेतनं रेखेचे चिन्ह आपल्या तळव्यांवर काढा. या पारंपरिक रेखी चिन्हांचे खूप आभार. बघा, स्वामींच्या कृपा आशीर्वादामुळे आपण ह्या मार्गावर आहोत.
सगळ्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. आपला प्रत्येक अवयव उत्तमरित्या काम करत आहे. सतरज तम गुणांनी युक्त हे मनुष्य योनी त्रिशूलाच्या स्वरूपात आपले रक्षण करत आहे. ओम या ब्रह्मांडात असणारा नाद ब्रह्म, ज्याद्वारे हे ब्रह्मांड सुरू आहे. स्वस्तिक म्हणजे कल्याणाचे स्वरूप. बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये सामावले आहे शिवतत्व, कल्याणाचे स्वरूप स्वस्तिक. प्रत्येक क्षणाला या शुभचिन्हांचे खूप आभार. आपल्या दोन्ही सक्षम पायांद्वारे विविध धार्मिक स्थळांना आपण भेटी देत आहोत. त्या स्थानाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. खूप आभार आपल्या सक्षम पावलांचे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सावकाश दोन्ही हात समोर घ्या. सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या. या मनुष्य योनीला मनापासून नमस्कार करा. रेकीच्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. ओम त्रिशूल आणि स्वस्तिक. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पाण्याच्या ग्लासवर ओम काढा. श्री स्वामी समर्थ हा जप लिहिण्याचा प्रयत्न करा. रेकीचं चिन्ह काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. खूप आभार या वैश्विक शक्तीचे. या वैश्विक शक्तीच्या स्वरूपात असणाऱ्या श्री स्वामी समर्थांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. या ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार. सावकाश दुसरा ग्लास घ्यायचा आहे. त्या दुसऱ्या ग्लासवर ओम काढा. श्री स्वामी समर्थ मंत्र लिहा. रेकीचे चिन्ह काढायला घ्या. चोकुरे चोकुरे चोकुरे. कार्मिकचं चिन्ह काढा. हंशा झेशोनेन हंशा झेशोनेन हंशा झेशोनेन. हार्मणीचं चिन्ह काढा. सेहेकी सेहेकी सेहेकी. रेकी लेवल 3च्या पुढच्यानी हार्टचं चिन्ह काढा. हार्ट हार्ट हार्ट. उजवा हात पाण्याच्या ग्लासवर ठेवायचा आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण होत आहे. आपल्या सान्निध्यात असलेल्या सगळ्यांचे, आपल्या मार्गात येणाऱ्या सगळ्यांचे शारीरिक, मानसिक, भावनिक बळ वाढलेले आहे आणि सगळ्यांचे कल्याण होत आहे. प्रत्येकजण आपल्या आयुष्यामधले ध्येय पूर्ण करत आहे. या शक्तीवर आपला पूर्ण विश्वास. स्वामी समर्थांवर आपला पूर्ण विश्वास. आपली प्रत्येक गोष्ट साध्य होत आहे स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादामुळे. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. वैश्विक शक्तीचा बॉल तयार करायचा आहे. दोन्ही हात एकमेकांवर जोडा आणि बघा, जेव्हा दोन्ही हात आपण एकमेकांपासून लांब करतो तेव्हा इथे आपल्याला एक मॅग्नेटिक फील्ड जाणवते.
त्याद्वारे एक ची-बॉल तयार करायचा आहे. त्या ची-बॉलला सुंदर अशा जांभळ्या प्रकाशात बघण्याचा प्रयत्न करा. ची-बॉलच्या सगळ्या बाजूने पॉवर सिम्बॉल काढा. आता ह्या ची-बॉलमध्ये सगळ्यात अगोदर बघायचंय आपल्या आई वडिलांना. डोकं टेकवून आपल्या आई वडिलांना मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. आपल्या आई वडिलांमध्ये स्वामी समर्थांना बघण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रत्येक क्षणाला आपल्या आई वडिलांचे खूप आभार, ज्यांच्याद्वारे आपल्याला ही मनुष्य योनी मिळालेली आहे. या मनुष्य योनीद्वारे आपण परमतत्वाशी एकरूप होत आहोत. खूप आभार. प्रत्येक क्षणाला स्वामींचे, आपल्या आई वडिलांचे. आता आपल्या मिस्टरांना बघा, मिसेसला बघा, त्यांच्यात असणारे ईश्वरी तत्व. स्वामींचे कृपा आशीर्वाद आपल्या डोक्यावर आहे. त्यांच्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे. प्रत्येक क्षणाला स्वामींचे खूप आभार. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. आता आपल्या मुलांना बघा. प्रत्येक क्षणाला मुलांचे आभार, ज्यांच्यामुळे आपल्याला मिळाले आहे मातृत्व, पितृत्व. आता आपल्या बहीण भावंडांना बघा. घरातल्या प्रत्येक व्यक्तींना बघा. आपण सगळेजण आहोत. एकमेकांसाठी एक सुंदर आशीर्वाद. सतत एकमेकांबद्दल आपले प्रेम आहे. आपल्याद्वारे सगळ्यांना चांगलीच ऊर्जा मिळत आहे. या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. स्वामींचा आशीर्वाद आपल्याद्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचत आहे. फक्त आणि फक्त चांगल्याच विचारांना आपण ग्रहण करत आहोत. या चांगल्या विचारांचे खूप आभार. आता आपल्या कल्पना शक्तीमधनं आपल्या वास्तूला बघा. बघा, आपल्यासारखी सुंदर वास्तू कदाचित कोणाला मिळाली नसेल. स्वामी समर्थांचे कृपा आशीर्वाद आपल्या वास्तूवर आहे. बघा, साक्षात गुरु माऊली आपल्या घरामध्ये विराजमान झालेली आहे. डोकं टेकवून साष्टांग दंडवत स्वामी समर्थांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम त्रिशूल आणि स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये आपल्या सगळ्या लोकांना बघा. आपल्या वास्तूला बघा. प्रत्येक क्षणाला आपल्या वास्तूचे खूप आभार. या वास्तूद्वारे आपली भरभराट होत आहे.
सगळ्या चांगल्याच गोष्टी घडत आहे. आपल्या वास्तूद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे. चांगल्याच गोष्टी आपल्याद्वारे घडत आहेत. खूप आभार आपल्या वास्तूचे. वास्तू म्हणते तथास्तु. नेहमी आपल्या वास्तूमध्ये चांगल्याच गोष्टी करायच्या, चांगल्याच गोष्टी आपण बोलत आहोत. सावकाश जी बॉलला वरपासून खालपर्यंत कव्हर करा. सगळ्यांना मनापासून नमस्कार. ओम त्रिशूल स्वस्तिक मध्ये सगळ्यांना बघा. परत वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशात सगळ्यांना बघा. परत वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि नमस्कार करा. पाण्यावर काढायचे ओम चिन्ह, स्वामींचा मंत्र, श्री स्वामी समर्थ. चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. खूप आभार या वैश्विक शक्तीचे, स्वामी समर्थांचे खूप आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. या ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार.